ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। दूध ज्याला आपण पूर्णान्न म्हणतो, सकाळी ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा आपण दुधाचं सेवन करत असतो। त्या दुधामध्ये सध्या भेसळीचे प्रकार वाढत चाललेले आहेत आणि त्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की दूध भेसळ करणाऱ्यांवर आजन्म कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावली जाऊ शकते। हा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणता येईल। मात्र त्याचा आपल्या राज्यावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? आपण नेहमीच म्हणतो की आपल्याकडे कायदे आहेत, मात्र त्याची सक्षमपणे अंमलबजावणी होत नाही। आपल्यासोबत श्रीयुत नाईक आहेत, जे महाराष्ट्र दुग्ध वितरक आणि वाहतूकदार संघटनेकडून आहेत। त्यांच्यासोबत आपण याच विषयावर चर्चा करतोय की नेमकी ही दूध भेसळीचा प्रकार जो आहे तो कधीपासून सुरू आहे आणि त्याचा कशा पद्धतीने परिणाम होतोय, यंत्रणा का कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही, या सर्व काही गोष्टींचा आपण उलगडा करून घेण्याचा प्रयत्न करतोय, उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र त्याआधी मी नाईक यांच्याकडे जाणारच आहे। मात्र त्याआधी दुधाच्या भेसळीचे प्रकार नेमके किती आहेत ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुधामध्ये अशुद्ध पाणी मिसळणं, वेगवेगळ्या प्रकारची रसायनं, अयोग्य पदार्थ मिसळणं, बेकायदेशीररित्या बनवलेले रासायनिक दूध। दुधातल्या भेसळीचे प्रकार नेमके किती आहेत ते आपण पाहताय। दुधामध्ये भेसळीचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत। मात्र जर एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून जर विचारलं किंवा एक सर्वसामान्य स्त्री म्हणून विचारलं, एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून विचारलं, तर आपल्या घरी आलेलं दूध हे खरंच भेसळ मुक्त आहे का, की त्याच्यामध्ये भेसळ झालेली आहे, हे आपण नेमकं कसं ओळखावं ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दूध घट्ट दिसावं यासाठी त्यात साबणाचे आणि डिटर्जंटचं मिश्रण केलं जातं। यामध्ये युरिया, कॉस्टिक सोडा, फॉर्मॅलिन असे रासायनिक घटक असतात। एखाद्या पॉलिश केलेल्या कपाटाच्या उभ्या बाजूवर दुधाचा एक मोठा थेंब वरून खाली सोडा। आता ही भेसळ कशी ओळखाल ते आपण पाहायचंय। शुद्ध दुधाचा थेंब घरंगळत जाताना पांढऱ्या रंगाचा ओघळ पृष्ठभागावर सोडेल आणि अशुद्ध दुधाचा ओघळ पांढरा शुभ्र दिसणार नाही। नाईक यांच्याकडे जाते। नाईकजी, आता आम्ही दोन ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वसामान्य आपल्या जनतेला प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भेसळीचे नेमके प्रकार किती आहेत आणि ही भेसळ नेमकी कशी ओळखावी। एवढ्या वर्षांपासूनचा तुमचा अनुभव आहे, नेमका हा भेसळ जी आहे ती जर सरळ आणि साध्या पद्धतीने घरी ओळखायची असेल तर त्यासाठी सोपा मार्ग काय? घरातल्या घरात तुम्हाला जर भेसळ ओळखायची असेल तर ते साधारणतः कठीण आहे। आज ज्या तुम्ही दुधाच्या पिशव्यांमधनं सगळीकडे आपल्याकडे दूध येतंय घरोघर, त्या दुधाची पिशवी जेव्हा तुम्ही घेता तर ती पिशवी दुधाची तुम्ही कोणाकडनं घेता, तो दुधाचा डिस्ट्रीब्युटर कुठल्या कंपनीचा आहे, तो तुम्हाला कुठलं दूध देतो आणि तो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे की नाही याची पहिल्यांदा खात्री करून घ्या। तुमच्या घरी जे दूध येतं, जो मुलगा तुम्हाला दूध आणून घरी देतो, शक्यतो आळस न करता दूधवाल्या मुलांनी बेल मारल्यानंतर स्वतः हातामध्ये दुधाची पिशवी घ्या। पिशवी जी आहे दुधाची घेतलेली, त्याच्यामध्ये वरती आणि खाली दोन बाजूला शिलाई असते आणि ती अशी थोडीशी अशी कुरतडलेली असं तिथं सिलिंग असतं। ते सिलिंग तुम्ही चेक करा की ते सिलिंग बरोबर आहे की नाही आणि ते सिलिंग एकसारखं एकत्र आहे का, कुठेतरी त्याला टॅम्परिंग झालंय, परत कुठेतरी शिलाई मारलेली आहे, हे तुम्ही शोधून घ्यायचं। जर दुधाची भेसळ ही अजूनही थोड्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीमधनं किंवा अशा एखाद्या ठिकाणावरनं होते की त्या दुधाच्या पिशव्या या त्या ठिकाणी नेऊन ती लोक त्याच्यामध्ये दुधाला पिशवी कापून दूध काढून परत त्याच्यात दूध भरतात, भेसळयुक्त दूध भरतात आणि परत त्याला शिलाई मारतात। तर हे तुम्ही पहिल्यांदा सगळे चेक करायला पाहिजे। प्रत्येक ग्राहकाने प्रत्येक दुधाच्या पिशवीवरती कस्टमर केअरचा नंबर असतो। तुम्हाला जर शंका आली तर त्या कस्टमर केअरला फोन करून तुमच्या विभागातला डिस्ट्रीब्युटर कोण आहे, तुमच्या घरी येणारा मुलगा कोण आहे याचं तुम्ही ताबडतोब चौकशी करणं आणि त्याचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर तुमच्याकडे ठेवणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर जे अनेक प्रकार दूध भेसळ ओळखण्याचे आहेत, लिटमस टेस्ट आहे, बाकीच्या टेस्ट आहेत। आता FDA ने डिक्लेअर केलं आहे की त्यांनी एक छोटंसं किट काढलंय। त्या लिटमस टेस्ट सारख्या टेस्टचं ते किट स्वस्तामध्ये सरकार उपलब्ध करून देणार आहे। ते आपण घरामध्ये ठेवायचं आणि दूध आलं की ते पेपर त्याच्यामध्ये टाकून त्याची टेस्ट, त्याच्यामध्ये काय केमिकल्स मिक्स आहे ते बघायचं। तर सरकारने हे जे किट देऊ केलेलं आहे ते लवकरात लवकर स्वस्त दरामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून जागृत ग्राहक
वेळोवेळी त्याचे टेस्ट करून त्या दुधाच्या बद्दल कंप्लेंट करू शकतील. बरोबर आहे. मात्र आणि नाही जी दुधाच्यासाठी आम्ही आणखीन एक महत्वाचा मुद्दा. हा बोला. आम्ही वेळोवेळी सरकारकडे मागणी केली आहे. सरकारने नुसती आश्वासनं दिलेली आहेत, पण त्या आश्वासनाची पूर्तता गेल्या अनेक वर्षापासून झाली नाहीये. आम्ही सांगितलं की फिरती प्रयोगशाळा ठेवा. दुधाच्या कंप्लेंट कलेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा नाहीये, कमीत कमी तुम्ही फिरती प्रयोगशाळा ठेवा. ते डिक्लेअर करा की या विभागामध्ये आज हे दुधाची प्रयोगशाळा तुमच्या दारामध्ये येणार आहे, या गल्लीमध्ये या ठिकाणी उभी राहणार आहे. तर ते ग्राहक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरचे काही शंका असतील, सॅम्पल असतील, ते तिथे जमा करतील. पण अशी फिरती प्रयोगशाळा आज तक सरकारने उपलब्ध करून दिलेली नाहीये. तर ती लवकरात लवकर करून द्यावी आणि जास्तीत जास्त ठिकाणी दूध भेसळीचं सॅम्पल गोळा करून त्याचं टेस्टिंग लवकरात लवकर होईल ही सोय करून द्यावी. तिसरं, आम्ही अवेअरनेस प्रोग्रामच्यासाठी सांगितलं होतं की ज्या मोठ्या डेअरी आहेत, जशी अमूल डेअरी आहे, महानंद डेअरी आहे, गोकुळ डेअरी वगैरे ज्या चांगल्या डेअरी आहेत, त्यांनी आणि FDAनी अवेअरनेस प्रोग्राम ठेवावा. महिला बचत गट आहेत, महिला मंडळ आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, यांना अवेअरनेस प्रोग्रामसाठी काहीतरी प्रोत्साहनपर भत्ता द्यावा आणि त्यांनी त्या सोसायटीमध्ये जाऊन या दुधाची भेसळ कशी ओळखावी आणि याच्यावरती कशी कारवाई करावी याचं प्रशिक्षण द्यावं. हे जर अवेअरनेस प्रोग्राम जर राबवला गेला तरी या भेसळीवरती खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल होईल. बरोबर. नाईकजी, माझ्याकडे आता काही शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत, त्याच्यामुळे मी आता सविता वराडे यांच्याकडे जाते, ज्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या दूध प्रकल्प प्रतिनिधी आहेत. वराडेजी, मगासपासून जी चर्चा आपण नाईक साहेब यांच्यासोबत करतोय, त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं भेसळीचं प्रमाण जे आहे आपल्या राज्यामध्ये वाढत चाललेलं आहे आणि त्यांनी वेळोवेळी या संदर्भातला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पठडीतलंच उत्तर देण्यात आलेलं आहे. आश्वासनांशिवाय त्यांना याकडे काही एक मिळालेलं नाहीये. मात्र जर आता हा जो महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं जो दिलेला आहे की भेसळ करणाऱ्यांवर आता आजन्म कारावासाची शिक्षा त्यांना दिली जाऊ शकते. दूध जे आहे ते आपल्या रोजच्या जीवनामधला एक महत्त्वाचा घटक आपण मानतो. मात्र ही जर दूध भेसळ झालेली असेल, जर घरामध्ये लक्षात आलं, तर नेमकी पहिली पायरी काय? कारण की न्यायव्यवस्था सुद्धा त्याच वेळेला दखल घेते ज्या वेळेला तक्रार दिली जाते. मग ही तक्रार करण्यासंदर्भातली पहिली पायरी काय? सविताजी. पहिली पायरी म्हणजे प्रथम जेव्हा दूध घरी येतं तेव्हा पिशवी आपण कशी तपासावी, ती पिशवी तपासावी यासाठी आम्ही विविध ठिकाणी जाऊन आमचे संस्थेतर्फे विविध कॅम्प केलेले आहेत, जे घरच्या घरी आपण भेसळ कशी ओळखायची, पॅकेट आपलं कसं ओळखायचं. पण ह्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच त्यांच्या विरोधी कंप्लेंट्स पण बऱ्याचशा केलेल्या आहेत. पण नंतर त्याच्या कंप्लेंट्स केल्यानंतरही त्यांना तुरुंगात नेलं, पण पाहिजे तशी कारवाई नंतर झालेली नाही आहे त्यांच्यावर. तर पुरेपूर त्यांच्यावर कारवाई, जे गुन्हा त्यांनी केलेला आहे त्याच्या विरोधात त्यांची कारवाई पूर्णपणे त्यांची झाली पाहिजे. आणि आमचं काम तर आमच्या संस्थेतर्फे आम्ही करतच आहोत. आम्ही आत्तापर्यंत 750 ते 800 सॅम्पल्स आम्ही टेस्ट केलेले आहेत, की ज्यामध्ये संस्थेला असं आढळून आलेलं आहे की 50% जे दुधाचे सॅम्पल्स आहेत ते आपल्या नेहमीच्या स्टँडर्ड्स, जे स्टँडर्ड्स FDAने फॉलो केलेले आहेत त्या स्टँडर्डपेक्षा लो आहेत. ते फॅट्स म्हणा किंवा SNF वगैरे ते सगळं आपल्याला स्टँडर्डपेक्षा लो त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. एवढ्या सॅम्पल्समध्ये आम्ही 1000 ते 1500 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा राज्यांमध्ये, राज्य नव्हे, पुणे, रायगड अशा सिटीजमध्ये आम्ही दुधाचे प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि सतत आमचं कार्य चालू आहे. त्याद्वारे आम्ही पिशवी घरच्या घरी कशी ओळखायची, तसेच आमच्याकडे एक मिल्कीट्रॉनचं एक मशीन आहे, त्याद्वारे आम्ही पाण्याची भेसळ किती आहे, त्याच्यामध्ये युरिया किती आहे, त्यातून प्रोटीन आपल्याला किती मिळणार आहे, कॅल्शियम किती मिळणार आहे, हे मिल्कीट्रॉन या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळतं. आणि आम्ही नॅशनल डेअरीकडनं एक किट आम्ही घेतलेलं आहे. त्या किटद्वारे युरिया आणि काही केमिकल्स त्या दुधामधनं मिसळले गेले आहेत का किंवा त्यांचं प्रमाण जास्त झालं आहे का, तर त्या केमिकल्सची टेस्टद्वारे आम्ही ते दुधातली भेसळ ओळखू शकतो. बरोबर. मुंबई ग्राहक पंचायतीकडून वेळोवेळी ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. ती तक्रार पुढे घेऊन जाण्याचं काम मुंबई ग्राहक पंचायत आतापर्यंत करत आलेली आहे. खरंच वाखाणण्यासारखं काम आहे. मात्र जी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई जी आहे ती यंत्रणांकडून होताना दिसत नाही. आता सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिल्यानंतर आता पुढे कसं पाऊल उचललं जातं, हे भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांच्या विरोधात कशा पद्धतीनं सरकार पाऊल उचलतं, कशा पद्धतीनं कारवाई होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महत्त्वपूर्ण निर्णय हा म्हणावा लागेल, कारण दूध हा आपल्या रोजच्या आहारामधला एक घटक म्हणावा लागेल.
परडेजी, आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागते. तुम्ही आणि नाईकजी, तुम्ही दोघांनी तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याच्याबद्दल आपल्या दोघांचे आभार. या आपल्या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.